भारतीय पैलवान विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि त्यामुळे आता विनेश फोगाटने आपलं पदक निश्चित केलंय। थेट पॅरिसहून संदीप चव्हाण आपल्या सोबत आहेत। संदीप, आणखी एक पदक निश्चित झालंय भारताचं। नक्कीच हा एकंदरीतच महिला कुस्तीसाठी खूप मोठा दिवस आहे, कारण यापूर्वी सुशील कुमारनं सिल्वर मेडल भारताला जिंकून दिला होता। सुशील कुमार हा एकंदर असा खेळाडू आहे की ज्याने 2 सलग ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकली होती आणि गेले काही ऑलिम्पिकमध्ये कुस्ती हा भारताला मेडल जिंकून देणारा हमखास असा खेळ होता। परंतु गेले काही महिने कुस्ती हा वेगळ्या कारणाने भारतीय मीडियामध्ये चर्चा होता, परंतु विनेश फोगाटच्या आजच्या या यशामुळे एक नवा उच्चांक स्थापित झाला आहे। विशेषतः ज्या पद्धतीने विनेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळते आहे, तिने विद्यमान जी ऑलिम्पिक चॅम्पियन होती तिला ही फायनल होताना फायनलपर्यंत पोहोचण्यापर्यंत पराभूत केला होता। त्याच्यानंतर राऊंड ऑफ 16 क्वार्टर फायनल त्यांनी युक्रेनच्या ओक्साना लिवाचला पराभूत केलं होतं। जगातल्या टॉपच्या खेळाडूंना पराभूत करून ती त्या फायनलला पोहोचली आणि मला असं वाटतं की हा भारतीय कुस्तीतला मोठा असा क्षण असणार आहे। इथून फक्त गोल्ड मेडल तिची वाट पाहते आणि ज्या पद्धतीचा तिचा फॉर्म आहे तो पाहता इथून गोल्ड मेडल दूर नाही आहे। खरं संदीप, आणि आता एकूणातच आजचा दिवस म्हणायचा झाला भारतासाठी तर एकतर नीरज चोप्राने फायनल गाठली आहे, दुसरीकडे हॉकीमध्ये आपण सेमीफायनलमध्ये सध्या 1-0 ने आघाडीवर आहे आणि इकडे विनेश फोगाट, त्यामुळे आणखी 2 पदकं देखील आपल्याला खुणावत आहेत संदीप। आणखीन बरीच मेडल्स आपल्याला खुणावत आहेत, कारण अविनाश साबळे 3000 मीटरच्या स्टीपल चेसच्या फायनलला पोहोचलाय। अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला धावपटू ठरलाय। त्याच्यासोबतच जसं आपण पाहिलं की भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा सुद्धा उत्तम कामगिरी नोंदवत फायनलला पोहोचलेला आहे। त्यामुळे भारताचे मेडलचे दिवस पुन्हा सुरू झालेत। मध्यंतरीचे 2-3 दिवस जे होते ते थोडेसे काहीसे अगदी खेळाडू जवळून 4थ्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते। यंदाच्या ह्याच्यामध्ये विक्रमी 5 खेळाडू असे आहेत की जे 4थ्या क्रमांकावर पोहोचले आहेत, टच करून आलं असं म्हणायला हरकत नाही। त्यांनी खेळाडूंची कामगिरी नक्कीच या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंचावली असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल, आणि अपेक्षा करूया की पदकांची ही तालिका, पदकांची ही संख्या जी आहे ती भारतासाठी वाढत राहील आणि आणखी काही पदकं भारताला नक्की मिळतील। तेव्हा पैलवान विनेश फोगाट अंतिम फेरीमध्ये दाखल झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।